स्टार्ट. परिच्छेद. आपल्या पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आज पहाटे नवराज्याचे उद्घाटन झाले व त्यानंतर आता हा नुकताच समारंभ पार पडला. अशा रीतीने एकभाषी महाराष्ट्र राज्य व त्याचे पहिले सरकार अस्तित्वात आले. सर्व मराठी बांधव एका राज्यात यावेत अशी मराठी जनतेची फार दिवसांपासूनची इच्छा होती. काही ऐतिहासिक घटनांमुळे मराठी लोक कित्येक शतके निरनिराळ्या राज्यात विभागले गेले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीने मराठी लोकांचे एकभाषी राज्याचे स्वप्न आज साकार होत आहे. ज्ञानेश्वरांनी एका वेगळ्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे हा खरोखरच सोन्याचा दिवस होय. अशा वेळी मराठी लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. यात काहीच आश्चर्य नाही. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील जनतेची जी विचलित अशी अवस्था झाली होती ती आता संपून महाराष्ट्राला यापुढे स्थैर्याचे दिवस येतील अशी आशा करण्यास मुळीच हरकत नाही. त्यायोगे लोकांना आता आपल्या विकासाच्या प्रश्नांकडे कटाक्षाने लक्ष देता येईल व विकासकार्याच्या बाबतीत येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींना ते अधिक परिणामकारकपणे तोंड देऊ शकतील. त्याचबरोबर ज्या द्विभाषिक राज्याची आताच समाप्ती झाली त्याच्या सुनियंत्रित राज्यकारभाराची परंपरा यापुढेही चालविण्याची दक्षता आपण घेतली पाहिजे व त्याची कीर्ती अबाधित राखली पाहिजे. जेव्हा या प्रसंगी यापुढे आपल्याला कोणकोणती कामे करावयाची आहेत व त्यासाठी आपण आपली मानसिक व इतर सर्व दृष्ट्या कशी तयारी करावयास हवी या गोष्टीची मनाशी नीट उजळणी केली पाहिजे. आपण आज एका नव्या कालखंडात प्रवेश करीत आहोत व आपल्या आशा आकांक्षांची पूर्तता करून घेण्याचा क्षण आता आला अशी जनतेची भावना आहे. नव्या महाराष्ट्र राज्याच्या जन्माने आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे. हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणे हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदू मानतो. त्याचबरोबर नव्या राज्यात शासनाच्या द्वारे लोकांची आर्थिक कार्यक्षम रीतीने सेवा घडेल अशा प्रकारे शासन यंत्रणेची पुनर्रचना व सुधारणा करण्यासही आताच चालना मिळाली पाहिजे. परिच्छेद. आपल्यापुढे जे मूलभूत आर्थिक व सामाजिक प्रश्न आहेत त्यांची योग्य ती उकल करावयाची असेल तर त्या प्रश्नांचा अखिल भारतीय संदर्भ आम्हास विसरता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे नागरिक हे प्रथम भारताचे नागरिक आहेत व नंतर ते महाराष्ट्रीय आहेत याची जाणीव आम्ही सतत ठेवू. आता महाराष्ट्र राज्यापुरते बोलावयाचे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचा धर्म जात अगर पक्ष कोणता का असेना आपण सर्व एकच बांधव आहोत असे मानले पाहिजे. नवा महाराष्ट्रीय हा केवळ मराठी भाषा बोलणारा नव्हे तर तो महाराष्ट्रात राहतो व आपल्या शक्तीनुसार त्यांचे जीवन समृद्ध करतो असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीयच होय. परिच्छेद. मी मघा म्हटल्याप्रमाणे आपण शासन यंत्रणा ही बदलत्या कालमानास सुसंवादी अशी असली पाहिजे. समाजवादी पद्धतीने नियोजन करण्यास आज आपण बद्धपरिकर आहोत. आपली शासन यंत्रणा ही
अशा प्रकारच्या नियोजनास पूर्णपणे मिळती जुळती अशीच असली पाहिजे, हे लक्षात घेऊन सचिवालय संघटनेची सुसंबद्ध अशा प्रकारे पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या महाराष्ट्र राज्याची 12 खाती असतील. या खात्यांचे अशा रीतीने गट करण्यात आले आहेत की शक्यतो सर्व संबंधित बाबी एकाच खात्याकडे राहून निर्णय त्वरित घेता येतील व खात्यातील पत्रव्यवहार अवास्तव वाढणार नाही. ग्रामीण भागातील सहकारी चळवळ आणि ग्रामपंचायतीचे कार्य हे परस्परावर अवलंबून असल्याकारणाने त्यांचा एक वेगळ्या खात्यात समावेश करण्यात आला असून या खात्यास सहकार व ग्रामीण विकास खाते असे नाव दिले आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाचे वर्गीकरण करून इमारती व दळणवळण आणि पाटबंधारे व वीज असे त्याचे जे 2 सुस्पष्ट वर्ग पडतात त्यानुसार ही 2 वेगळी खाती करण्यात आली आहेत. परिच्छेद विदर्भ, मराठवाडा, कोकण व दुष्काळी भाग यांच्या विकासाकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल व महाराष्ट्र राज्याचे सरकार त्यांचे हितसंबंध डोळ्यात तेल घालून जपेल असे जे आश्वासन मी दिले होते त्याचा मी या ऐतिहासिक प्रसंगी पुनरुच्चार करतो. त्याचप्रमाणे मुंबईच्या नागरिकांनाच केवळ नव्हे तर इतर सर्व संबंधितांना मी असे पुन्हा आश्वासन देतो की या शहराचे बहुरंगी नव्या राज्याचे सरकार सतत प्रयत्न करील. तसेच नागपूर शहराचे महत्त्व टिकवण्याचाच नव्हे तर ते वाढविण्याचा सरकारचा कटाक्ष राहील. आपल्या पंचवार्षिक योजनेचा सर्व भर ग्रामीण भागांची सुधारणा करण्यावर देण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याच्या ध्येयास सरकार बांधलेले आहे. या दृष्टीने शेतीच्या उत्पादन पद्धतीचे आधुनिकीकरण करणे आणि ग्रामीण विभागामध्ये विजेचा प्रसार करणे, छोट्या उद्योगधंद्यांच्या वाढीस जोराची चालना देणे या कार्यक्रमांना अग्रहक्क देण्यात येईल. शेती संबंधित उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात सरकारी पद्धतीस प्राधान्य देण्याबाबत या शासनाचा आग्रह राहील. शिक्षणाच्या बाबतीत माध्यमिक शिक्षणात व्यावसायिक बाजूवर विशेष भर देण्यात येईल. हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नयेत म्हणून शिष्यवृत्त्या वगैरे मार्गांनी सर्व प्रकारे सहाय्य करण्यात येईल. त्याचप्रमाणे विदर्भ व मराठवाडा या भागात सध्या ज्या शैक्षणिक सवलती लागू आहेत त्यात कपात करावयाची नाही असे सरकारचे धोरण राहील. राज्यकारभार इंग्रजीच्या ऐवजी आता मराठीत चालविणे कसे इष्ट व निकडीचे आहे याची सरकारला पूर्ण जाणीव आहे. हा बदल कारभारातील कार्यक्षमतेस बाधा न येऊ देता करावयाचा आहे. या कार्यास चालना मिळावी म्हणून सरकार डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेजेस अशा नावाचे एक खाते ताबडतोब सुरू करीत आहे. त्याचप्रमाणे मराठी साहित्य व इतर क्षेत्रातील महत्त्वाचे संशोधन कार्य यांना उत्तेजन देण्याचाही सरकारचा इरादा आहे. स्टॉप.